मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्स पासून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। अमेरिका आणि इराणमध्ये आजही हल्ले प्रतिहल्ले सुरूच। अमेरिकेकडून इराणच्या 5 शहरांवर 49 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले, तर इराणचा अमेरिकेच्या 18 हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा। राज्यात मोसमी पाऊस लांबण्याची चिन्ह, पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार। मान्सूनच्या वाटचालीवर एल निनोचा प्रभाव स्पष्ट। जिल्हा सहकारी आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष असलेल्यांनी 3 वर्ष बाहेर बसावं। आरबीआयच्या नव्या फरमानामुळे सहकार क्षेत्रात खळबळ। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची आज बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधितचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून दरेगावात होणार दाखल। 2 दिवस करणार मुक्काम, दिल्लीवरून थेट पुणे मार्गे गाठणार सातारा जिल्हा। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी शमण्याची शक्यता। गिरीश महाजन, उदय सामंत, गणेश आणि गोकुळ गीतेंशी चर्चा, तर आज महायुतीचे दोन्ही मंत्री पत्रकार परिषदेत अंतिम निर्णय सांगणार। काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग आज भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। खोट्या कारणावरून अर्ज रद्द केल्याची काँग्रेसची तक्रार, सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता। कल्याणमध्ये मध्यरात्री 2 गटात तुफान राडा, गोळीबारात 1 तरुण गंभीर जखमी, 4 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड। आजपासून रंगणार फिफा वर्ल्ड कपचा थरार, यंदा प्रथमच 32 ऐवजी 48 संघ मैदानात उतरणार। मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे। अमेरिका आणि इराणमध्ये